मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा टॉपिक अभ्यासला होता। आज आपण नवीन टॉपिक तो म्हणजे वाक्य पृथक्करण हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तर वाक्य पृथक्करण म्हणजे काय? तर वाक्यातील विविध शब्दांचा, वाक्यातील विविध घटकांचा एकमेकांशी असणारा संबंध स्पष्ट करणे म्हणजे वाक्य पृथक्करण होय। आता वाक्य पृथक्करणामध्ये जेव्हा वाक्याचा संबंध येतो तर वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद या तिन्ही गोष्टींचं महत्त्व असतं। आता इथे वाक्य पृथक्करणामध्ये कर्त्याला उद्देश म्हणतात आणि क्रियापदाला विधेय म्हणतात। हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की वाक्य पृथक्करणामध्ये तुम्हाला कर्ता कोणता असा प्रश्न विचारला जाणार नाही, तर उद्देश कोणते ते सांगा असा प्रश्न विचारला जाईल, किंवा वाक्यातील विधेय ओळखा असा प्रश्न विचारला जाईल। उद्देशांग म्हणजे काय? तर उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास उद्देशांग म्हणतात। विधेयांग म्हणजे विधेयाबद्दल विशेष माहितीसह विधेयांग असे म्हणतात। आता इथे या टॉपिकमध्ये तुम्हाला उद्देश विभाग आणि विधेय विभाग असे दोन भाग आहेत। उद्देश विभागामध्ये उद्देश विस्तार आणि उद्देश या दोन गोष्टींचा समावेश असतो। तर विधेय विभागामध्ये कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय या गोष्टींचा समावेश असतो। इथे एक प्रश्न तयार होतो, पर्याय दिलेल्यापैकी कोणता घटक विधेय विभागामध्ये येतो? जर कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय या पाचपैकी जर कोणतं नाव असेल पर्यायामध्ये तर ते विधेय विभागामध्ये येतं। उद्देश हा घटक कोणत्या विभागामध्ये येतो? तर तो उद्देश विभागामध्ये येतो। असे या भागावरती पण प्रश्न येतो। आता वाक्य पृथक्करण म्हणजे महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हा तक्ता। तुम्हाला या चार्टमध्ये दिलेली जी नावं आहेत त्यांचा अर्थ माहीत असला पाहिजे। उद्देश विभागामध्ये दोन भाग आहेत, एक म्हणजे उद्देश विस्तार आणि दुसरा उद्देश। उद्देश म्हणजे काय आपण मगाशी म्हटलं तर कर्ता, म्हणजे इथे कर्ता येतो, आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल तो लिहायचा असतो उद्देश विस्तार म्हणून। विधेय विभाग म्हणजे विधेय म्हणजे क्रियापद। मग क्रियापद विभागामध्ये कोणते घटक येतात? तर कर्मविस्तार। आता कर्म म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कर्मविस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल किंवा कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द असेल तो कर्मविस्तारमध्ये येतो। विधानपूरक म्हणजे काय? जे वाक्य अकर्मक आहे आणि ते वाक्य पूर्ण करण्यासाठी कर्माच्या जागी जो शब्द वापरला जातो तो शब्द म्हणजे विधानपूरक। विधेय विस्तार आणि विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असा या नावांचा अर्थ येतो। पुढे जो तुम्ही आता तक्ता पाहिला होता त्याच स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे मी लिहून ठेवलेला आहे। वाक्याचे पृथक्करण करणे, पहिलं म्हणजे वाक्यातील प्रथम क्रियापद शोधायचे। क्रियापदाला क्रिया करणारा कोण असा प्रश्न विचारायचा, मग आपल्याला कर्ता मिळतो। कर्ता मिळतो म्हणजे आपल्याला काय मिळतं? उद्देश, आणि मग ते उद्देश आपण उद्देश सदरात ठेवायचे। आता इथे तुम्हाला कोणत्याही रखाण्यामध्ये किंवा सदरामध्ये तुम्हाला कुठला शब्द ठेवायचा नसतो, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की दिलेल्या वाक्यातला उद्देश ओळखा, आणि तुम्हाला 4 ऑप्शन ऑलरेडी दिलेले असतात, तुम्हाला त्या ऑप्शनमधून तुमचा उद्देश लिहायचा असतो किंवा ओळखायचा असतो। मग तो उद्देश ओळखायचा कसा? तर त्यासाठी ही पायरी आहे। पहिलं क्रियापद शोधायचं, क्रियापदाला क्रिया करणारा कोण नारा जोडायचा आहे, आणि करणारा कोण असा प्रश्न विचारून आपल्याला उद्देश मिळतो। उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारे जर काही शब्द असतील तर ते उद्देश विस्तार या सदरात ठेवावे। जर तुम्हाला क्रियापदाबद्दल म्हणजेच कर्त्याबद्दल म्हणजेच उद्देशाबद्दल जर विशेष माहिती सांगणारा शब्द असेल, आता प्रत्येक वाक्यामध्ये कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेलच असं नाही आहे, म्हणजे उद्देश असेल
आणि उद्देश विस्तार आहे असं होत नाही. कधीकधी उद्देश विस्तार दिला जात नाही. जर उद्देश विस्तार असेल तर तुम्ही तो ओळखायचा आहे. पुढे क्रियापद सकर्मक असेल तर त्याचे कर्म शोधून ते कर्म या सदरात ठेवावे. जर वाक्यामध्ये कर्म असेल, आता कर्म कसं ओळखायचं किंवा कर्ता कसा ओळखायचा हे ऑलरेडी तुम्हाला क्रियापद या टॉपिकमध्ये मी सांगितलेलं आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही वाक्यामध्ये कर्म आहे की नाही ते शोधायचं आहे आणि ते कर्म या सदरात ठेवायचे आहे. कर्माबद्दल जर विशेष माहिती सांगणारा शब्द असेल, आता तोही असेलच असं नाही आहे. जर असेल तर तो कर्मविस्तार इथे येईल. क्रियापद जर अकर्मक असल्यास कर्म हे सदर कोरे ठेवावे. जर वाक्यामध्ये कर्म नसेलच तर तिथे तुम्ही कर्म लिहू शकत नाही. अकर्मक क्रियापद अपुऱ्या अर्थाचे असल्यास ते अर्थपूर्ण करणारे शब्द विधानपूरक या सदरात ठेवावे. जर वाक्य अकर्मक आहे म्हणजे कर्म नाही आहे पण कर्माची जागा दुसरा कुठल्या तरी शब्दाने घेतली आणि वाक्याला अर्थ मिळतोय तर तो शब्द म्हणजे विधानपूरक या सदरात ठेवायचा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जर शब्द असल्यास तो विधेय विस्तार सदरात ठेवावे. विधेय विस्तार म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल म्हणजे विधेयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल तो विधेय विस्तारामध्ये ठेवायचा आहे. आता इथे एक उदाहरण घेतलं आहे आपण. राणी गाणी गाते. आता राणी हे काय आहे? उद्देश आहे. गाणी कर्म, गाते विधेय. आता जर इथे असं वाक्य असतं राणी गाते, मग इथे कर्म दिलेलं नाही. मग राणी हे उद्देश आहे आणि गाते हे विधेय आहे. आता या आधारावरती या टॉपिकवरती मी एक प्रश्न इथे लिहिलेला आहे. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील उद्देश कोणता? आता तुम्हाला काय शोधायचं आहे? उद्देश. पर्याय आहेत पांढरी टोपी, टोपी घातलेला, खोड्या करतो, चौथा आहे मुलगा. आता उद्देश म्हणजे तुम्हाला कर्ता शोधायचा आहे. तो तुम्हाला या वाक्यातून कर्ता शोधायचा आहे. पर्याय दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.